तुमच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आला का? फक्त 2 मिनिटात स्टेटस तपासा. तर स्टेटस बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी NSMNY हे टाकायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला स्क्रीन ओपन होईल. ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन दिसतील लॉग इन, बेनिफिशरी स्टेटस. तर आपल्याला आपले 8वा हप्ता जो नमो किसान सन्मान निधी आता जमा झालेला आहे, तो जमा झाला की नाही झाला, यापूर्वी हप्ते जमा झाले की नाही झाले, हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस येथे क्लिक करायचे आहे. आपण बेनिफिशरी स्टेटस येथे क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल. त्यामध्ये आपण जर आपल्याकडे रजिस्टर्ड नंबर असेल तर रजिस्टर्ड नंबर किंवा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर या कुठल्याही माध्यमाद्वारे आपण इथे लॉग इन करू शकतो. तर आपला रजिस्टर्ड नंबर जर माहीत नसेल, आपला आधार लिंक मोबाईल नंबर किंवा आधार नंबर इथे टाकायचा आहे. इथे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून सेंड OTP करायचे. तर OTP सेंड झाल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर आपण इथे लॉग इन होतो आणि लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला डेस्क बोर्ड दिसेल. तर या ठिकाणी आपण आपली पूर्ण प्रोफाईल, पूर्ण स्टेटस इथं तपासू शकतो. तर याच्यामध्ये बघा आपल्याला इथे दिसत असेल की आपले नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर सर्व आपल्या इथे डिटेल दिसते आणि खाली आपले किती हप्ते जमा झालेले आहेत. आता इथे बघा पहिल्या हप्त्यापासून ते 7 हप्त्यापर्यंत इथे आपल्याला स्टेटस दिसत आहे. त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला इथे स्टेटस दिसते. तर इथं सर्व डिटेल आपल्याला अशा प्रकारे दिसेल. तर आपले किती इन्स्टॉलमेंट जमा झाले, त्याचं स्टेटस काय आहे आणि कोणत्या बँकेत जमा झाले आणि तारीख काय आहे, हे सर्व आपल्याला इथे दिसेल. तर इथे बघा 7 इन्स्टॉलमेंट नमो किसान सन्मान निधीच्या इथे जमा झालेल्या दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपले नमो किसान सन्मान निधीचे हप्ता जमा झाला की नाही झाला ते तपासू शकतो. जर आता नुकताच 8वा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. जर आता इथे आपला 8वा हप्ता अजून जमा व्हायचा राहिला आहे, आपला सुद्धा 8वा हप्ता जमा व्हायचा राहिला असेल तर आपण एकदा आपले eKYC कंप्लीट आहे का हे चेक करून घ्यायचे आहे किंवा आपला आधार सीडिंग व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचे आहे. जर आधार सीडिंग आणि eKYC हा जर क्लिअर असेल तर नक्कीच आपला हप्ता जमा होऊन जाईल. आधार सीडिंग आपला एक तर बँकेमध्ये जाऊन आपण तपासू शकतो किंवा पोस्ट खात्यामध्ये सुद्धा आपण जाऊन तपासू शकतो. आधार सीडिंग ज्या खात्यामध्ये आहे त्याच खात्यामध्ये आपल्या नमो किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो जमा होत असतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने नमो किसान महासन्मान निधीचा हप्ता जमा झाला की नाही झाला हे तपासू शकतो. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क करू शकता. तर ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.